महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारी प्रमाण वाढत आहे। कोणत्या कारणावरून कोण कोणाची कधी हत्या करेल काही सांगता येत नाही। अशातच आपण बाहेरच्या जगभरात असुरक्षित असतोच, पण आपण आपल्या कुटुंबियांसोबत सुद्धा आपण असुरक्षित आहोत का असा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण गेल्या 2 दिवसात समोर आलेल्या काही घटना, त्याच्यामुळे नेमक्या त्या घटना कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। पहिली घटना आहे अक्कलकोट मधील रमेश कळसकोंडा यांच्या गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण होते। त्या प्रेम प्रकरणाला तरुणाची आई भीमाबाई कळसकोंडा यांचा विरोध होता। रमेश कळसकोंडा आणि भीमाबाई यांच्यात यामुळे सतत वाद होत होते। त्यामुळे प्रेयसी सोबत संगनमत करून रमेश कळसकोंडा यांनी गावाजवळील शेतात भीमाबाई कळसकोंडा यांचा त्यांच्याच साडीने गळा आवळून खून केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। दुसरी घटना आहे वाशिम मधील। वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा बायपास भागात अनिल मोकडकर यांचे त्यांच्या वडिलांसोबत संपत्तीवरून वाद होते। अनिल नेहमी दारू पिऊन घरातील लोकांसोबत, खास करून त्याच्या वडिलांसोबत भांडण करायचा। आज अशा क्षुल्लक कारणावरून अनिल यांचे वडील गोपाल यांच्यात वाद झाले आणि काही वेळाने हे वाद इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात येऊन बापाने पोराच्या पोटात चाकू बोगसून अनिलची हत्या केली। संबंधित घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी आरोपी बापास ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी कारंजा शहर पोलीस करत आहेत। तर शेती आणि संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगत आहे। दरम्यान या 2 घटनांमुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढल्याचं तर दिसतंच, पण त्यासोबतच कुटुंबियांमधील सौख्य किती कमी झालंय हे पण कळतंय। ती अतिशय चिंतेची बाब आहे। तर यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।